नमस्कार. मी महेश रायखेलकर, संचालक व्यंकटेशा कॉम्प्युटेक. आमची संस्था गेली 14 वर्ष सोलापूरमध्ये कार्यरत आहे. कोणताही व्यवसाय जो आहे तो एक समाजाचा भाग असतो. समाजाप्रती त्याचं काहीतरी उत्तरदायित्व असतो. ही सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आम्ही संस्थेच्या 5व्या वर्धापन दिनापासून असं ठरवलं की प्रत्येक वर्धापन दिन जो आहे तो कोणता ना कोणता तरी सामाजिक उपक्रम राबवूनच साजरा करायचा. या अंतर्गत याआधी रक्तदान शिबिर असेल, अन्नपूर्णा लोकमंगलची जी आहे त्यांना अन्नदान असेल, बाल सुधारगृह येथे खेळणीचं किंवा खाऊचं वाटप असेल, बीजधाम वृद्धाश्रमामध्ये चादरीचं वाटप असेल, कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आमच्या परीनं निधीचं वाटप असेल, निधी देणं असेल. याच काळामध्ये एक निराशा आली होती. ती निराशेतून उभारी घेण्यासाठी आम्ही उत्सव जगण्याचा, उत्सव गाण्याचा असा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. त्यानंतर वंचित लोकांना चपला वाटप असेल, अवयव दानावर आम्ही व्याख्यान आमच्या संस्थेमध्ये आयोजित केलं होतं. तर असे विविध सामाजिक उपक्रम राबवून आम्ही आत्तापर्यंत आमचा वर्धापन दिन साजरा केला. नुकताच 27 एप्रिलला आम्ही आमचा 15वा वर्धापन साजरा केला आणि या अंतर्गत आम्ही मतदान जागृती अभियान हे राबवत आहोत, ज्यातून मतदानाची जागृती निर्माण व्हावी समाजामध्ये, हा याचा उद्देश आहे. या अंतर्गतच माझी स्वरचित कविता मी सादर करतोय. कवितेचं नाव आहे मतदान करा. सादर करतोय. लोकशाही जिंकण्यासाठी, लोकशाही जिंकण्यासाठी, भारताच्या भविष्यासाठी, लोकशाही जिंकण्यासाठी, भारताच्या भविष्यासाठी मतदान करा, मतदान करा. योग्य नेतृत्व मिळण्यासाठी, योग्य नेतृत्व मिळण्यासाठी, देशाच्या विकासासाठी, योग्य नेतृत्व मिळण्यासाठी, देशाच्या विकासासाठी मतदान करा, मतदान करा. तुमचा हक्क बजावण्यासाठी, तुमचा हक्क बजावण्यासाठी, देश बळकट होण्यासाठी, तुमचा हक्क बजावण्यासाठी, देश बळकट होण्यासाठी मतदान करा, मतदान करा. तुमचे राजेपण जपण्यासाठी, तुमचे राजेपण जपण्यासाठी, तुमचे मोल पटवण्यासाठी, तुमचे राजेपण जपण्यासाठी, तुमचे मोल पटवण्यासाठी मतदान करा, मतदान करा. देशहिताचे भान ठेवण्यासाठी, देशहिताचे भान ठेवण्यासाठी, पात्र व्यक्ती सत्तेत जाण्यासाठी, देशहिताचे भान ठेवण्यासाठी, पात्र व्यक्ती सत्तेत जाण्यासाठी मतदान करा, मतदान करा. जबाबदार नागरिक बनण्यासाठी, जबाबदार नागरिक बनण्यासाठी, तुमची ओळख दाखविण्यासाठी, जबाबदार नागरिक बनण्यासाठी, तुमची ओळख दाखविण्यासाठी मतदान करा, मतदान करा. खूप खूप धन्यवाद. नक्कीच आपण सर्वजण या कुंभमेळ्यामध्ये मतदानाच्या सामील होऊया, देशाच्या विकासासाठी मतदान करूया असे आव्हान करत मी थांबतोय. खूप खूप धन्यवाद.